तो आम्ही भीमा तुझ्यामुळे आणि वादळ ही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आभाळ मागतो आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळ ही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदूक तोफा शस्त्र साठा याची आम्हाला गरजच नाही कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही भीमा तुझ्यामुळे प्रथमता बुद्धास वंदितो मी प्रथम माझे वंदन त्या तथागताला जयाने शांतीचा आणि करुणेचा जगाला मार्ग दाविला तुझे वंदन माझे तुझे वंदन माझे त्या संत कबीराला जयाने अधर्मावर कडाडून हल्ला चढविला तृतीय वंदन माझे त्या महात्मा फुलेला जयाने तली तो उद्धाराचा इथे पायार चिरा आणि म्हणून त्या बुद्धास वंदितो मी धम्मास वंदितो मी आणि संघाला वंदुनिया भीमास वंदितो बुद्धाला धम्माला संघाला वंदन करून त्या महामानवाला बाबासाहेबाला अभिवादन करतो कारण बाबासाहेब नसते आम्हाला बुद्ध कुणी दिला असता बाबासाहेब नसते आम्हाला धम्म कुणी दिला असता अरे बाबासाहेब नसते कसांचा स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या पवित्र तत्वावर असणारी ही भारताची राज्यघटना तमाम देशाच्या हितासाठी अखंडतेसाठी आणि तमाम मानवाच्या कल्याणासाठी कुणी लिहिली असती आणि म्हणून त्या महामानवाला अभिवादन यीशु के बाइबल पर ख्रिश्चन चलता है वेदों और पुराणों पर यहाँ का हर एक बमन चलता है गुरु ग्रंथ साहिब पर सिख जहां चलता है तो अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है लेकिन मेरे भीम जी के सभी स्थान पर हमारा भारत तो किसी का हिंदुस्तान चलता है ये सबसे बड़ी उपलब्धि त्या महामानवाला अभिवादन आहे कारण दिनाच्या दुःखासाठी तू खरे चिंतन केले तू फक्त तू राम जन्मले रावणाला मारण्यासाठी श्रीकृष्ण जन्मला त्या कंसाला मारण्यासाठी 5 पांडव जन्मले त्या दुर्योधनाला मारण्यासाठी नथुजी जन्मले गांधीला मारण्यासाठी पण एकच असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले तुम्हाला आम्हाला आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी देशाला घडवण्यासाठी कालच्या कंगालांना सोन्यानं बनवण्यासाठी महामानव जन्माला जिथे आमचा पुनर्जन्म झाला ती नागपूरच्या दीक्षाभूमीला अभिवादन आहे जिथे बाबाचा जन्म झाला त्या महूच्या पवित्र मातीला माझं वंदन आहे
जिथे चिर शांती घेतली मुंबईला चैत्यभूमीवर चिर शांती घेणाऱ्या त्या चैत्यभूमीलाही माझं वंदन आहे। आणि या महामानवाला ज्या मात्या पित्याने जन्म दिला ती माता भीमाई आणि बाबा रामजी यांच्या चरणी कोटी कोटी नमन। नमन है। गांव में गांव तो बहुत देखे लेकिन महू के जैसा गांव नहीं। छाव में छाव तो बहुत देखे लेकिन पीपल के जैसी छाव नहीं। पाँव में पाँव पाँव में पाँव तो बहुत देखे लेकिन गौतम के जैसे पूजने के लायक पाँव नहीं। अरे राव में राव तो बहुत देखे मगर मेरे भीमराव के जैसा राव नहीं। आणि म्हणून अभिवादन आहे की सन्मानाचे कुठं होतो कुठं आलो। गाव कुसाबाई राहणारा महारोडा बुद्ध म्हणतात, बाबासाहेब म्हणतात अति परिश्रमाने महारवाड्याचे बुद्धवाडे गेले। जबाबदारी आहे तुमच्यावर। बौद्ध धम्माचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे नव्हे आपण केलंच पाहिजे, काळाची गरज आहे। ही सन्मानाचे हे जिने शिकविले केले माणूस आम्हाला। हे सन्मानाचे जिने शिकविले केले माणूस आम्हाला। केले माणूस तुम्हाला आम्हाला। आणि म्हणून बुद्ध गौतमाला वंदन। अरे बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला। किसी के सामने झोलियां फैलाते रहे। हाजी बाबा साहब ने धम्म क्रांति से, बाबा साहब के धम्म क्रांति से हंसने लगा मनमोर। सारे जग में गूंज उठा है बस यही एक शोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर। लटका दीक्षित हुआ, भटका दीक्षित हुआ, तंग दीक्षित हुआ, मातंग दीक्षित हुआ, सभी दीक्षित हुए। लेकिन मैं कल की बात करने जा रहा हूँ कि कल चांद मिलेगा दीक्षा, कल सूरज मिलेगा दीक्षा, और ये धरती भी कहने लगेगी कि यहीं पे है मेरी सुरक्षा, और चांदनी भी देने लगेगी इसी बात पर जोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर। बुद्ध गौतमाला वंदन बाबा
डिसेंबर 1956 ला कोट्यावधी उपद्रवी समाजाचा दाता विधाता भीम सूर्याचा अस्त झाला, पण भारताला प्रकाश देऊन गेला. अंधकारमय असणाऱ्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी रोशनी पैदा केली. आणि म्हणून बा भीमा, तूच आमचा दाता, तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच माझी माऊली, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता. दुसरा कोण होता रे? पोटाशी धरून गुरुवर या देशात जनावरांची पूजा केल्या गेली करतायत. माणसासारख्या माणसाला जनावरांपेक्षाही नीच छेडणाऱ्या त्या रूढीला पुट्टाखाली तुडवून बाबासाहेबांनी मनुष्य स्थरण लावलं. त्या महाडच्या संग्रामी म्हणून तुमचं आमचं मरण कळलं आणि जीवन कळलं. मी दोन बापाच आहे, मला दोन बाप आहेत. अभिमानही मी दोन बापाचा आहे. कोणाला राग येत असेल तर येऊ द्या, हरकत नाही, पण मी दोन बापाचा आहे. अरे माझ्या मायबापांनी फक्त मला पैदा केलं, माझ्या मायबापांनी फक्त मला पैदा केलं, जन्माला घातलं, पण सन्मानानं कसं जगावं हे शिकवणारा माझा दुसरा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मला दोन बाप आहे. तुम्हाला आता ना, हा, तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता. दुसरा कोण होता? कष्ट करून आम्हा पाळिले, कष्ट करून आम्हा पाळिले, तोड नाही श्रमाला. वीराने जमी पर बाप भीम जी ने ये गुलाबों का बाग खिला दिया. वीराने जमी पर, वीराने यानी वाळवंटामध्ये जिथे काहीच पिकत नाही अशा ठिकाणी वीराने जमी पर बाप भीम जी ने ये गुलाबों का बाग खिला दिया. सदियों से बिछड़े हुए भाई और बहनों को इस बुद्ध के द्वार मिला दिया. अरे इज्जत की रोटी तो क्या, जिनको 2 घुट पानी तक नहीं मिलता था, उन सब अछूत दलितों को प्यारे भीमराज ने शेरनी का दूध पिला दिया. चला बाबासाहेबांच्या क्रांतीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाबासाहेबांच्या क्रांतीसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि आपली बॅटरी डाऊनच होऊ नये कधीच, याच्यासाठी एकदा बाबासाहेबांचा जय जयकार करा रे. बाबासाहेब असं चार्जर आहे, चार्जर. जिंदगीभर तुमची बॅटरी डाऊन नाही होत जय जयकार केल्यावर. चला एकदा जोरदार नारा द्या, इमानदारीने द्या. जे विजय असो म्हणणार नाही त्याला उद्या प्यारेले झाल्याशिवाय राहणार नाही. जोरदार म्हणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
साला बैटरी डाउन में होने देता जिंदगी भर। यार अम्बेडकर का नाम लिया तो मुर्दा में जान आ जाती है, साला नाचने लगता है। ओ जी बोलो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा विजय होता, विजय आहे, विजय राहील। क्योंकि डराने दुनिया को अमेरिका का साज बाकी है और दिखावे के लिए ब्रिटेन का ताज बाकी है। हटा कर दूंगा दुनिया को चीन का अंदाज भी बाकी है, लेकिन जब तक है चांद और सूरज तब तक मेरे भीमराज का राज बाकी है, चलते रहेगा। और सरकार कोणताही येऊ द्या रे, पक्ष कोणताही येऊ द्या, कोणताही येऊ द्या, नमन संविधानालाच करावं लागेल। और उसके सिवा नहीं चलेगा ये राज, नहीं चलेगा। मेरे भीम जी का संविधान कहता है और शान से जियो, शान से रहो, इज्जत से खाओ, इज्जत की रोटी खाओ। वीराने जमी पर बाप भीम जी ने गुलाबों का बाग खिला दिया, सदियों से बिछड़े हुए भाई और बहनों को इस बुद्ध के द्वार मिला दिया। इज्जत की रोटी तो क्या रे, जिनको 2 घूंट पानी तक नहीं मिलता था उन सब अच्छी दलितों को प्यारे भीमराज ने शेरनी का दूध पिला दिया। ज्या समाजाला पाणी मिळत नव्हतं रे वनी समृद्धीमुळे पाणी, अशा समाजाला वाघिणीचं दूध पाजलं राजा। साधी गोष्ट आहे का? वाघिणीचं दूध पाजणारा बी.आर. आंबेडकर आम्हाला बाप भेटला। अरे टाटा बिर्ला पेक्षा आम्ही भाग्यवान आहोत आणि टाटा बिर्ला पेक्षा आम्ही श्रीमंत आहोत, कारण सिंपल ऑफ नॉलेज जगातला पहिला विद्वान असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बाप म्हणून भेटला। भाग्यशाली होत आम्ही। अला हमारे सामने सब अरे नाही तर काय हाल होती आमची। 56 पूर्वीची महारीन, महात्मा फुलेच्या काळातली महारीन। पाणी मिळत नव्हतं, उन्हाळा दिवस, काखेला बाळ, डोक्यावर मोळी, पायाला चप्पल नाही, तहान लागली, कोणी पाणी वाढायला तयार नाही। वीर आहे, पौर्य आहे, जातीमुळे पाणी काढायची सुद्धा मुभा नाही। आणि वामन दादा लिहितात, लई नाही मागत भरगा। माय म्हणायची 56 पूर्वीची महारीन, महारीन आताची बौद्ध उपासिका, तेव्हाचा काळ माय महारीन काय म्हणायची। त्या काळातली महाराजची आई, माझी महाराजची माय व्यथा होत्या आमच्या। वैभव मिळालं बाबासाहेबांमुळे, बिस्लरीचं पाणी पियालो आज, तळ्याचं पाणी नळानं डायरेक्ट आमच्या रांगणात येऊन पडायलं, वरची टाकी भरायली, शावरनं आंघोळ करायलो। नवऱ्याचा साबण वेगळा, बायकोचा साबण वेगळा, नवऱ्याचा शॅम्पू वेगळा, बायकोचा शॅम्पू वेगळा। बाबा बाळाची जॉन्सन बाबी नावाची साबण वेगळी, पण पूर्वीची माय म्हणायची, लई नाही मागत भरग आणि माझं उलस गाडग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग।
काळ कशाचा काळ जातीचं विणलं जाळ पाण्याच्या घोटासाठी अग पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझं भरून काढ तू एक पोहऱ्या हो अग भरून काढ तू एक पोहऱ्या दुरून अग दुरून मला वाढ व्यथा होते आमची. काही लोक म्हणतील जुनं सांगायला अरे दादा जुनं सांगायची गोडी मलाही नाही, पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवित नाही. म्हणून इतिहास आपल्या पूर्वजांचा आपल्याला माहिती असला पाहिजे. जर नवा इतिहास घडवायचा असेल तर ज्यांना इतिहास माहिती ते इतिहास घडवतात. आम्हाला शहराला पाहून आम्हाला पुण्या एखाद्या सभा सुधारकाला पाहून लोक म्हणतात येडं झालं हो. अबे तुमचं दुःख पाहून बाबासाहेब वेडे झाले होते, तुमचं दुःख पाहून बुद्ध सुद्धा वेडे झाले. तुम्हाला शहाणा करण्यासाठी बाबासाहेबाला वेडे व्हावं लागलं, आम्हाला येडं व्हावं लागलं. महामानवासारखा बाप आम्हाला मिळाला म्हणून प्रगती झाली रे आमची. उन्नती लोक म्हणतात आरक्षणामुळे आम्हाला प्रगती झाली, अजिबात खोट आहे. काही अंशी झाली असेल तो भाग वेगळा, पण आम्ही 56ला देव सोडले, अंधश्रद्धा सोडली, नीच कर्म सोडले, कर्मकांड सोडलं आणि म्हणून प्रगती पथावर आज आम्ही आहोत. बी.आर. आंबेडकरांमुळे म्हणून अभिमानाने आम्ही म्हणत आहोत की तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझा पिता. कष्ट करूनी आम्हा पाळिले, कष्ट करूनी आम्हा पाळिले, तोड नाही श्रमाला. अनबुद्ध गौतमाला वंदन बाबा भिया. किती कष्ट केले माझ्या अभिमाने, 24 तासातले 18 तास जागी राहिला. भारतीय संविधान लिहिताना कधी कधी 21 तास जागी राहिला. अरे उजवा हात थकला तर डाव्या हाताने लिहिलं, डावा हात थकला तर उजव्या हाताने लिहिलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब कार्यरत राहिले, कष्ट करत राहिले, झिजत राहिले, श्रमत राहिले. 5 डिसेंबरच्या रात्री, ज्या दिवशी उत्तर रात्रीत बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, रात्रीच्या 11 वाजता बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाची प्रस्तावना लिहित होते.
म्हणजे मरेपर्यंत बाबासाहेबांनी कष्ट केले, परिश्रम केले, उपसले. म्हणून कोट्यान कोटी चिले पिले आज या वैभवामध्ये आलेले. बाबा तुझ्यामुळे रे अंधार पळाला, नवा अंधार पळाला, नवा प्रकाश मिळाला. भीमा तुझ्या पुण्याईने, अरे भीमा तुझ्या पुण्याईने, भीमा तुझ्या पुण्याईने बुद्ध कळाला. 500 रुपयावरून 1 किलो मटणावरून एका दारूच्या बाटलावर मटण मतदान विकणाऱ्यांनो, फार परिश्रमानं बाबासाहेबांनी मताचा अधिकार आपल्याला दिला, विकण्यासाठी नाही. करोड़ों रुपए देंगे तो निजाम की आवाज थी, देंगे हम सोने की तलवार, ये खलिस्तान की आवाज थी. कर देंगे तुम्हें माला माल अंबेडकर, ये तो फ्रांस की आवाज थी. लेकिन सब कुछ ठुकरा दिया मेरे भीमराज ने, क्योंकि उनको प्यारे गौतम की जरूरत थी. बुद्ध दिला, युद्ध टळलं, अनंत उपकार केले या भारतावर बाबासाहेबांनी. हैदराबादचा निजाम बाबासाहेबांना म्हणाला होता की बी आर आंबेडकर साहब, अगर आप मुस्लिम बन जाओगे तो हम तुम्हें मालामाल बना देंगे. बाबासाहेब म्हणाले, अबे तू काय मला मालामाल करतो रे, माझा 9 कोटी समाज. मिलिंद महाविद्यालय बांधताना पैसा कमी पडला बाबासाहेबांना, आणि ही कमतरता पाहून हैदराबादचा निजाम बाबासाहेबाला म्हणाला की अगर आप मुस्लिम बन जाओगे तो हम तुम्हें मालामाल बना देंगे. बाबासाहेबांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. बाबा म्हणतात, माझा 9 कोटी समाज आणि माझ्या या 9 कोटी समाजांनी मला एक रुपया दिला, तरी माझ्याजवळ 9 कोटी रुपये जमा होत आहेत. तुझ्या प्रबोधनाची मला गरज नाही. इसको स्वाभिमान कहते हैं. शिकवला बाबासाहेबांनी आम्हाला अभिमान. आणि म्हणून भीमा तुझ्या पुण्याईने, अरे भीमा तुझ्या पुण्याईने पुत ही कळाला. भीमा तुझ्या पुण्याईने पुत ही कळाला. भीमा तुझ्या पुण्याईने पुत ही कळाला. अंधार पळाला, नवा प्रकाश मिळाला. भीमा तुझ्या पुण्याईने, अरे भीमा तुझ्या पुण्याईने आम्हा बुद्ध ही कळाला. भीमा तुझ्या पुण्याईने बुद्ध ही कळाला. अंधश्रद्धेच्या नीच रूढीच्या, अंधश्रद्धेच्या नीच रूढीच्या दूर केले भरमाला. माझ्या माता भगिनीनं या ठिकाणी माझ्या महिला मंडळ उपस्थित आहे. माय लक्ष देऊ नये का, एरेकरांचा कार्यक्रम आहे. मला विद्रोही प्रबोधनकार म्हणतात. 36 केसेस झाल्या माझ्यावर तुमच्यासाठी. 36 केसेसचा मुकाबला केला. नागपूरच्या हायकोर्टामध्ये सुद्धा केसेस लढलेला हा साहेबराव एरेकर आहे. तुमच्यापेक्षा मोठा असेल, मोठा भाऊ समजा, लहान असेल तर मुलगा समजा, पण एक शब्द. कारण कोणत्याही समाजाच्या महिला पुढे आल्याशिवाय तो समाज पुढे जात नाही. म्हणून तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे. तुमचे 3 शत्रू आहेत. कोणते माहिती असले पाहिजे. नंबर 1 अज्ञान, नंबर 2 अंधश्रद्धा आणि नंबर 3 आळस. डोक्यातून, मनातून आणि घरातून हाकलून द्या, कामाला लागा. कारण लेकरांचा पहिला गुरु आहे. लेकराची पहिली शाळा त्याचं घर आहे.
घरातली पहिली शिक्षिका म्हणजे त्याची आई. हा, सुसंस्काराने नटलेली पाहिजे, ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नाही, संस्काराने नटलेली पाहिजे. हो, इंजिनियर व्हायचं असेल इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं, डॉक्टर व्हायचं असेल MBBS करावं लागतं, मेडिकल कॉलेजला जावं लागतं, हे नाही. BEd करून प्राध्यापक मास्तर होता येतं, पण शिलवान गुणवान आणि विद्वान व्हायचं असेल तर बुद्ध विहाराशिवाय दुसरं कॉलेज या जगात कोणतंच नाही. बुद्ध विहारातलं नीतिनियमाने आपले मुलं बाळ घेऊन जात दर रविवारी गेलं पाहिजे. गेल्याशिवाय धम्म कळणार नाही, आणि धम्म कळाल्याशिवाय नीती कळणार नाही, आणि नीती कळाल्याशिवाय गतीच मिळणार नाही. गती पाहिजे असेल तर नीती पाहिजे ना. मग कामाला लागा जो. प्रत्येक कार्यक्रमामधून प्रबोधनामधून आपल्याला ऊर्जा मिळाली पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराची, नाही का. अंधश्रद्धा, या अंधश्रद्धेच्या आपल्या या बहुजनातल्या अंधश्रद्धेमुळे या भारतामध्ये लई बुवा पैदा झाले. लव महाराज बुवा या अंधश्रद्धेच्या आणि अज्ञानाच्या अनैतिक संबंधातून पैदा झालेले म्हणजे बुवा महाराज. हे लुटायला लागले आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन. एक बुवा पैदा झाला महाराज, त्याचं नाव आसाराम बापू. त्याचं नाव थोडं मी बदलून ठेवलं, आसाराम बापू. त्याचं नाव थोडं मी बदललं, आसा हराम बापू. लय हराम बापू. कारण ही पैदा होतात कशामुळे? आपल्या अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या या अनैतिक संबंधातून हे महाराज पैदा होतात. या सगळ्या गर्दीतून आपल्याला बाबासाहेबांनी बाहेर काढलं आणि बुद्ध विहाराची वाट दाखवली. बुद्ध दिला म्हणून आपलं मरण टळलं. नाही तर जोहार मायबाप येसकर. जुना काळ किती हराम होता रे, माणूस माणसाचा गुलाम होता. जोहार मायबाप कधी सलाम होता आणि या शूद्राच्या तोंडाला लगाम होता. सवर्णाच्या घरात कुत्र्या मांजराचा पाळ होत होता, पण आम्ही माणूस असून आमच्या सावलीचा इटाळ होत होता. आणि म्हणून वामन दादा लिहितात, काल मुजरेच केले रे. काय म्हणतात वामन दादा? काल मुजरेच केले रे, काल मुजरेच केले रे. अरे माझ्या मेलेल्या बापाचे केले रे. काल मुजरेच केले रे, माझ्या मेलेल्या बाबा. माझ्या मेलेल्या बापाने, पण आज लोक मुजरा मला करती.
लोक मजला मुजरा करती. कानिस्टेबल जमादार कोणीही लोकांचा असू द्या, कोणीही जाती धर्माचा असू द्या, त्याचा पीआय जर महाराजचा असेल शिलोट मारावा लागतो. पीआय कोण्या जाती धर्माचे असू द्या, त्याचा एसपी जर महाराजचा असेल तर शिलोट मारावा लागतो. कायदा बाबासाहेबाचा आहे. कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर झाले आमचे. म्हणून लोक मुजरा मला करती या भीमाच्या प्रतापा. परिवर्तन आहे कालचं आणि आजचं. तफावत जर पाहिली तर हो जी, अंधश्रद्धेतून आपल्याला बाहेर काढलं. बुद्ध आपल्याला दिला, आपल्याला फुले मिळाला, आपल्याला कबीर मिळाला, हो छत्रपती शिवराय मिळाले, वा वा शाहू राजा कळाला, संत रविदास कळाला. आणि म्हणून ही प्रगती ही अंधश्रद्धेच्या नॉन स्टॉप कार्यक्रम देत आहे. माझ्याकडे वेळ कमी दिलेला आहे मला, म्हणून नॉन स्टॉप देत आहे, न थांबता कार्यक्रम देणार आहे मी, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. याचं थोडंसं वेळेचं आपल्याला नियोजन करावं लागतं, भान ठेवावं लागतं की अंधश्रद्धेच्या निचरुडीच्या अंधश्रद्धेच्या निचरुडीच्या दूर केले धर्माला आणि बुद्ध गौतमाला वंदन बाबा सर्वजण आरक्षण मागत आहेत, मागू द्या. संविधानाने अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांच्या मागा मागा. इतके दिवस आम्ही मागलं, लष्कराला रोटी वाढा माय साहेब, आता तुम्ही मागा आरक्षण दे रे बाबा. मराठा को दे, धनगर को दे, ओबीसी को दे, आदिवासियाला दे, द्या. हमें देने वाले, हमें देने वाले भीमजी यहाँ थे, हमें देने वाले भीमजी यहाँ थे, हमें देने वाले भीमजी यहाँ थे. अबे सभी लेने वाले, अजी सभी लेने वाले अब आ गए. सभी लेने वाले भला करने वाले भीमजी आते, जला देने वाले अब आ गए हैं. हम जब दफन हो रहे थे तब बचाने भीमजी आते, लेकिन कफन बेच के खाने वाले आप आ गए हैं. बच के रहना मेरे प्यारे भाइयों, बहुजनवादियों, सारी मारी तेरी रट्टा मराठा आदिवासी वनवासी. ये क्रांति मिनल जी है, बहुत ही अच्छी मशहूर गायिका है, बाबा साहब के गीत गाती है, इनका मुझे फख्र है.
हे क्रांती मिनलजी हे गायिका आहेत, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध. त्यांनी मला दान दिलेलं आहे. आदरणीय सभापती महोदय साहेब, आपण माझा सन्मान केला, 500 रुपयाचं दान दिलं. 10 वर्षापूर्वी याच ग्राउंड मध्ये माझा कार्यक्रम झालेला आहे, याच ग्राउंड खैरीमध्ये 10 वर्षापूर्वी. तेव्हाच रेकर तुम्ही पाहिला. मित्र, माझं खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे. मी हैदराबादला ऍडमिट होतो. डॉक्टरनी सांगितलं गायचं नाही, कुठे जायचं नाही. आता गायचं नाही, कुठे जायचं नाही, जागरण करायचं नाही. माझं ऑपरेशन झालेलं आहे खूप मोठं हैदराबादला. मी हैदराबादला ऍडमिट होतो. माझी तब्येत पाहतात तुम्ही. तेव्हाचा एरेकर आणि आताचा साहेबराव एरेकर तफावत आहे नाही का? त्याचं कारण ते हैदराबादला ऍडमिट होतो मी. मला डॉक्टरनी सांगितलं की आता गायचं नाही, आता बिलकुल आराम. मी म्हणलं डॉक्टर साहेब, बाबासाहेबाचं गाणं माझं ऑक्सिजन आहे. बाबासाहेबाच्या गाण्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. आणि बाबासाहेबाचं गाणं न गाता जर गायाची रायाची जगायची वेळच येत असेल, त्यापेक्षा मी गाता गाता मेलेला बरा. गाता गाता मरण यावं.